शूर गाव वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठं गाव, संतभूमी म्हणून ओळखलं जाणारं, पण याच पवित्र भूमीत 2 वर्षांपासून सुरू होता एक अघोरी अंधश्रद्धेचा बाजार। नाव सांगितलं जातं संजय पगारे, गावातीलच रहिवाशी, पण ओळख होती भोंदू बाबा म्हणून। लोकांना सांगायचा मूल होत नाही, लग्न जमत नाही, दारू सुटत नाहीये, तर या माझ्याकडे उपचार करतो। पण उपचार नव्हते, होते अमानवी अत्याचार। कधी काठीने बेदम मारहाण करायचा, कधी स्वतःचं बोट तोंडात धरायला लावायचा। इतक्यावरच तो थांबत नव्हता। या भोंदू बाबांना तर लोकांना लघुशंका करायला लावून ती प्यायला लावायचा। आणि हे सगळं सुरू होतं शूरच्या प्रसिद्ध बिरोबा मंदिरात। दर गुरुवारी दर रविवारी भरायचा त्या ठिकाणी दरबार, आणि यातूनच उकळले जायचे हजारो रुपये। यात अघोरी कृत्यांचा पर्दाफाश केलाय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या छत्रपती संभाजीनगरमधील रितेश होळकर यांनी। स्टिंग ऑपरेशनमध्ये सगळा प्रकार हा व्हिडिओमध्ये कैद झालाय, आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये बघायला मिळतंय की एक तरुण उताना झोपलाय, त्याच्या मानेवर पाय ठेवलेले आहेत, पोटावर काठी आहे, आणि भोंदू बाबा जोरजोरानं ओरडतोय, सोड त्याला नाहीतर खोपटी घालेल। आणि हाच व्हिडिओ शूर पोलीस ठाण्यात देण्यात आला, आणि या भोंदू बाबाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान हा संजय पगारे शूरमधून फरार झालाय। कधी कधी प्रश्न पडतो, लोक अजूनही अंधश्रद्धेच्या गर्दीत का अडकला? कारण आपण जर व्हिडिओ पाहिला तर अनेक महिला त्या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत। अनेक तरुण देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत। याआधीही एका महिलेनं शूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केलं। आज अखेर या भोंदू बाबाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण 2 वर्षांचा हा अत्याचार आता उघडकीस आलाय। त्या भोंदू बाबानं लोकांची श्रद्धा विकली आहे, शरीरावर अत्याचार केले, मानसिक छळ केलाय। आता प्रश्न असा आहे, याला शिक्षा कधी आणि किती मोठी होणार?